बंधू नितेश भोईर असतील आणि माझा परम मित्र अमर भोईर आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी हे वाणी हे विश्लेषण आपल्या समवेत घेऊन येतोय। या समालोचन क्षेत्रातल्या भविष्याचा या वाटचालीचा प्रवास आमदार चषक आणि दमदार स्पर्धेमध्ये या क्रिकेट प्रतियोगितेमध्ये मान सन्मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा बेलापूर मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाची आणि कौतुकाची क्रीडा स्पर्धा आहे। याच बेलापूर नगरीने बेलापूर मतदारसंघाने आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्यावर हा दाखवलेला विश्वास आणि तब्बल 15 वर्ष ती आमदारकी आपण पाहताय। त्याच्या अगोदर मी म्हटलं ना, एक गृहिणी ते समाजसेविका, एक गृहिणी ते नगरसेविका आणि त्याच्यानंतर एक गृहिणी ते आमदार असा प्रवास ताईंचा आहे। गोवर्धनी मातेचा तो आशीर्वाद आहे ताईंवर, आई एकविरा मातेचा आशीर्वाद आहे ताईंवर, आमच्या बहिरी देवाचा आशीर्वाद आमच्या या ताईंवर आहे। म्हणूनच तर ही कारकीर्द घडली आणि या कारकिर्दीचे साक्षीदार आपण आहोत। या साईडला गेले आता हा इथं कशाला येस, या ठिकाणी एक लेजंड खेळाडू निलेश राम म्हात्रे ॲज अ गुणलेखक आहे, आकडे मोड करेल, कैलास सज्ज झाला। या ठिकाणी जॉईंट होईल माझ्या समवेत आणि 3 कॅमेरासह पहिला बॉल शुभारंभाचा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला बॉल त्याला फेकून दिलाय, संधी आहे, हो 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 पोचू शकत नाही तोपर्यंत आउटफील्ड सो फास्ट आणि चेंडू जातोय डिपिश गलीकडे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। एका बाजूला सलामीचा बॅटर आहे करावे गावचा वंडर बॉय, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या, KPL स्पर्धा अक्षरशः त्याने आपल्या फलंदाजीच्या जोलावर गाजवली। तर दुसऱ्या बाजूला आहे लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटचं कॉम्बिनेशन असलेला कॅप्टन ऑफ करावे 11 मिस्टर हरदेव तांडेल। कोण आहे गोलंदाज, कोण आहे? मिस्टर ऋतिक, करावे 11 सिवूड नगर अशा नावाने खेळतात आणि ऋतिक टॅलेंटेड आहे, यंग आहे। बुमरा या नावाने प्रसिद्ध आहे 48 सेक्टरमध्ये। ओहो, तशा प्रकारचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतंय। ऑफ स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच केला, मात्र गती जसा उल्लेख केला ना अमर भोईर यांनी, तशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय। ॲक्शन देखील त्याच प्रकारचे आहे। बुमरा जसा आला ना IPL मध्ये काही वर्षांपूर्वी, त्याच्यानंतर अनेक गोलंदाजांनी बुमराची ॲक्शन फॉलो केली। त्याच्या अगोदर होता जहीर खान, श्रीनाथ, अनेक आपण पाहिले, आशिष नेहरा, अनेक इरफान पठाण, मात्र बुमरा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे। बुमराचं तोड कोणाकडे नाही आहे सध्याच्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये। बघूया आशिष, हो हो बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी। ज्वेल ऑफ नवी मुंबईचा नवीन एंड आहे या मैदानावर आणि या आमदार चषकामध्ये। आणि आपण पाहताय सातत्यपूर्ण आशिषी जर शरीरयष्टी पाहिली ना तर अतिशय चांगली उंची आहे आणि खांद्याचा वापर करतोय, ॲक्शन देखील त्याच प्रकारची आहे। आणि का मला बुमरा हे नाव दिलंय या स्पर्धेमध्ये तो दाखवतोय आपल्या गोलंदाजीची कला आणि गुणवत्ता। सराव चांगला आहे आशिषचा। पुन्हा एकदा आता मात्र जयेशला थोडासा फुटवरचा वापर करावा लागेल, स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे। ओहो, सफल झाल्यानंतर चेंडू येतोय शॉट फाईन लेग रिजन मध्ये, संधी आहे, तोपर्यंत सेफ झोन मध्ये पोहोचलाय हरदेव तांडेल। अजून एक डॉट बॉल, सूर एक गोलंदाजी पाहायला मिळतंय। मी म्हणेन जेवढे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत ना प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून, त्यांची मात्र मनं जिंकलेली आहे। एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना तेव्हा विश्लेषण करायला देखील एक आनंद येतो। 3 डॉट बॉल खेळतोय, 1च धाव अजूनही स्कोर कार्डवर। पुन्हा एकदा आशिष, ज्वेलचा नवी मुंबईचा एंड। आता मात्र सफल झाल्यानंतर फरकटचा फटका, कनेक्टिव्हिटी 100% जाईल, कव्हर पॉईंटची सीमारेषा भेदलाय, हा क्लास आहे जयेशचा। हलकासा फुटवरचा वापर केला, बॅक गेल्यानंतर आपल्या हाय कॉर्डिनेशनने या बॉलला पाठवलंय कव्हर पॉईंटच्या वरनं आणि हा येतो चौकार। आत्मविश्वास देणारा हा चौकार असेल करावे 11च्या डगआउटमध्ये। शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा आशिषला, मात्र सरासरीचा विचार केला तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी। अजूनपर्यंत 5 चेंडू डिलिव्हर इन पिच केल्या ते खेळपट्टीवर आणि 6 धावा धावफलकावर आपण पाहताय। एक चौकार आलाय, जयेशमध्ये आत्मविश्वास आलाय। 5 षटकांच्या लढतीमध्ये जर जयेश शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळला ना तर एक चांगला आकडा
या ठिकाणी अचीव करेल. बघूया फिनिशिंग टच देईल का. सुरुवात चांगली आहे, शेवट गोड करेल का गोलंदाजीचा. ओहो बॉटम एज लागला आहे तोपर्यंत चेंडू शॉर्ट सिली मिड विकेटमध्ये एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण. संपलाय पहिल्या P1च्या षटकाचा खेळ आणि एका युवा टॅलेंटेड या करावे 11 सीवूड नगरच्या या गोलंदाजाने केलाय प्रभावित. मी म्हणेन ॲज अ गोलंदाज म्हणून. आणि फक्त 7 धावा पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. या दरम्यान करावे गावाचा अजून एक टॅलेंटेड समालोचक प्रतीक तांडेल यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. त्यांची देखील वाणी आणि त्यांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त वेळ नको प्लीज. सीवूड नगर 11 ही विनंती असेल. या दरम्यान मित्र बंधू रतनजी म्हात्रे यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. एक्साइटमेंट आहे मी म्हणेन, कारण निलेश एक चांगला संघ चांगला सामना पाहायला मिळेल. निलेशचं मी कौतुक करेन, कारण काल रात्रीचं क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही निशांत आणि तो दाखल झालात. खूप मोठी टीम आहे. हेच तर करावे गावाच्या क्रिकेटचं हे भवितव्य आहे मी म्हणेन. एखाद्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं डेडिकेशन देणं, समर्पित योगदान कसं देणं हे करावे गावानं दाखवलेले आहे. तब्बल 10 ते 12 सहकारी आमच्या समवेत असतात तब्बल 3 दिवसांकरता. राजकीय विचारधारा वेगवेगळी असते हेमंत भाऊ, पण सामाजिक विचारधारा एकत्र असते. करावे गावानं ताईंच्या प्रती ते प्रेम, आस्था, श्रद्धा. आणि ताई फक्त ताई नाही, ताई आहे आमची माई, ताई आहे आमची आई, ताई आहे आमची आत्या, ताई आहे आमची मामी, मावशी. सर्व नातं उलगडलेले आहेत ताईने या मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये या करावे गावातील नागरिकांमध्ये. जाऊया 7 धावा ऑन स्कोर कार्डवर आहे. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. अटॅक हा फॉर्म असेल का जयेशचा. मात्र अजूनही 4 षटकं बाकी आहेत. एक सलामीचा बॅटर जर राहिला ना तर कुठल्याही क्षणी कुठल्याही गोलंदाजावर तो अटॅक करू शकतो. गोलंदाज आहे क्रिस फर्नांडिस. ओहो अजून एक युवा. मी म्हटलं ना हाय कोऑर्डिनेशन वापर. स्लॉटच्या बॉलला पाठवलाय या प्लॉटच्या बाहेर. नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका जयेश तांडेल याच्या बॅटमधून आलाय. हा अतिशय देखणा षटकार. धावसंख्या 13 या आकड्यावर. आकडा बदलला दुहेरी अंकामध्ये मार्गक्रमण करताना. अजूनही फोटोग्राफर बघा ती क्षणचित्रे टिपत आहेत. हा देखील एक आनंद आहे. काही क्षणचित्रे हे आठवणींचे असतात, स्मरणातली असतात. आणि चाललाय लाईव्ह क्रिकेटचा खेळ. ओहो सफल झालं. संधी संधी ओहो भेटलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कला ताकद कलामकता दाखवलंय आणि या फटक्यामधून दिसतंय जयेशचा फॉर्म. बॅक केले स्वतःला, स्वतःशी बोलला, स्वतःच्या मनामध्ये चर्चा केली. मला या ठिकाणी खेळ दाखवायचा आहे करावे गावच्या क्रिकेटला. क्रिकेटचा खेळ, बहरदार खेळ. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक होता हा थोडासा हलकासा स्ट्रॉक्स स्विपच्या दिशेने मारलेला षटकार. त्याला कव्हरअप केलेली लाईन. आणि धावसंख्या 19 या आकड्यावर. आता मात्र या युवा गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल, स्विंग दाखवावा लागेल. तिसरा फटका आलाय. फटका फसलाय. यावेळेला बघा बॅटचा फ्लो आपण पाहिला. थोडासा टप्पा पडल्यानंतर लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल हलकासा चेंडू उचलला आणि त्या बॅटच्या वरच्या फ्लोला लागला. त्याच्यानंतर आपण पाहताय पहिले विकेटचं पतन. या ठिकाणी पहिलं विकेट मिळवतोय हा यंग टॅलेंटेड गोलंदाज ज्याचं नाव आहे क्रिस फर्नांडिस. यस, पहिलं विकेट. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. 12 धावा आल्यानंतर हा फटका अटॅक करणं त्या वेळेची गरज होती का हा प्रश्नचिन्ह नेहमीच विकेट पडल्यानंतर विचारला जातो इन टू द डगआउटमध्ये किंवा विश्लेषण करताना अनेक विश्लेषक विचारतात. मात्र 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांचा सामना. सुरेख खेळ पाहायला मिळाला. 1 चौकार 2 षटकार. जयेशचं योगदान ॲज अ बॅटर म्हणून. धावसंख्या 19. 8 बॉल आणि 19 धावांची एक भेदकता बरी खेळली. मात्र त्या 8 चेंडूमध्ये 3 डॉट बॉल देखील खेळला.
या दरम्यान गुरुवर्य दशरथजी पाटील यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. गुरुवर्यांना थोडासा नाश्त्याची व्यवस्था लगेच करून द्या. मला वाटतं आज मुहूर्त नाही कुठे नानांचा, पण आमदार चषकाकरता दुसऱ्या स्पर्धा कॅन्सल केल्या. हे योगदान आहे, कारण आता रजनी जास्त आहे. रजनी सकाळी 5 वाजता आले आणि लगेच या ठिकाणी 10:15 वाजता दाखल झाले. झोप कमी, कारण ताईंवर आहे त्यांची माया प्रेम आस्था. आणि आमदार चषकामध्ये मला ताईंबद्दल बोलायचं आहे. आमदार चषकाचं विश्लेषण कराय नाईटची एक वेगळी रंगत असते उरण शहरामध्ये. हो, यॉर्कर डिलिव्हर केलाय. कसा आत्मविश्वास बलावलाय बघा या गोलंदाजाचा. पहिले 2 षटकार लागल्यानंतर आली विकेट, त्याच्यानंतर आला एक ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर डिलिव्हरी, डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, एक विकेट. आणि या यंग टॅलेंटेड गोलंदाजाने केलंय कमबॅक. सुरेख ॲक्शन आहे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डावकुरे हाताचा गोलंदाज इम्प्रेस करतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाज जे आहे, जरी 2 षटकार लागल्या तरी देखील एक मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. आता मात्र फटका फसलाय. अजून एक संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र यष्टीरक्षक बोलतोय मै हूं ना, मी आहे ना. अजून एक विकेट सुरेख केलाय या गोलंदाजाने कमबॅक. युवा गोलंदाजाने दुसरा विकेट इन टू द डगआउटमध्ये. आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावांचं धावफलक. चला बघा, स्ट्राईक या फलंदाजीचं जर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर आला होता ओमकार. डावकुरे त्याच्या बॅटरला प्रमोट केलं होतं निशांत. आणि या प्रमोट करत असताना तेवढं यश मिळालं नाही. 2 डॉट बॉल खेळला आणि स्वतःची विकेट बहाल केली. आता मात्र आलाय करावे गावचा यंग टॅलेंटेड ऑलराऊंडर. सध्याच्या या टेनिस क्रिकेटच्या पटलावरील चमचमचा तारा मी म्हणेन रोनक जयवंत तांडेल. हे नाव मात्र कोरलं गेलं या मोसमामध्ये. ॲज अ ऑलराऊंडर कॅटेगरी आहे आणि ॲज अ बॅटर म्हणून चांगला परफॉर्मन्स यंदाच्या या क्रिकेट मोसमामध्ये, क्रिकेट हंगामामध्ये अजूनही आपण पाहताय या ठिकाणी. येस, क्रिश फर्नांडिस काय युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे बघा. गतीवार शॉट झालाय. 15 ते 20 यार्ड कव्हर अप करतोय गोलंदाजच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि डावकुरे हाताचा हा गोलंदाज. शिवम पहिलाच बॉल, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. लो फुल टॉसचा बॉल त्याला पाठवलाय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. रिले थ्रो आपल्याला पाहायला मिळते. आणि संधी आहे, संधी गमावली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतो या 2 या आकड्याने. आणि धावसंख्येला पोचवलंय 21 या धावफलकावर. 21 धावांचं धावफलक. 10.5ची सरासरी. संपलाय P2च्या षटकाचा खेळ. संपलाय पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ. या ठिकाणी करावे 11 करावे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21. चला, 3ऱ्या षटकाचा खेळ जसा सुरू होईल लगेच मायक्रोफोनवर ही वाणी, ज्याने केले समालोचन क्षेत्राला समृद्ध, प्रसिद्धीच्या झोतामध्ये का आला. कारण प्रत्येक विषयांचा गाढा अभ्यास आणि समालोचन क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांना मिळालेलं त्याला यश. आणि मागील या 4 ते 5 वर्षांमध्ये या समालोचन क्षेत्राला बदलून टाकणारा आवाज ही वाणी. आणि खऱ्या अर्थाने आमचे लहान बंधू करावी गावचा सुपुत्र, प्रेक्षक वाहिनीचा करता धरता मिस्टर नितेश भोईर यांचं विश्लेषण. थँक्यू, थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच राकेश दादा. आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया या सकाळच्या सत्रामध्ये मनमोहक अशा वातावरणामध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. गली टू ग्लोब असं ॲम्बिशन घेऊन या स्पर्धेला आपण कालच्या दिवसामध्ये लॉन्च केलं. क्रिकेटचा खेळाडू आपल्या गावापुरताच मर्यादित राहू नये, जगाने त्याची ओळख घ्यावी. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपल्या नवी मुंबई या खेळाची कक्षा रुंदावण्यासाठी आमदार चषक 2026चा दीप्यमान सोहळा आज आपण एन्जॉय करतोय D2 मध्ये. आणि या मॅचमध्ये रंगत भरत असताना हरदेव तांडेलचा स्विचचा प्रीमेडिएटेड स्ट्रोक, जिथे बॅटचा एज लागला आणि आपण पाहिलं की मागच्या बाजूला लॉंग स्टॉप रिझनमध्ये नॉन स्टॉप बॉल चौकारामध्ये पहिला कन्वर्ट झालाय, जिथे हरदेव पहिल्या बॉलवर स्वतःचं अकाउंट ओपन करतो आणि धावसंख्येला पोहोचवतोय तो 21
+4 म्हणजे 25 या आकड्यावर या स्पर्धेचं टायटल आहे आमदार चषक. कार्यसम्राट आमदार माननीय मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील सीवूड नेरूळ नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार व्हावा. पक्षाची विचारधारा म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी या पक्षाची विचारधारा घरापर्यंत पोहोचावी, त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. या उद्देशानं अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत. या प्रवासामध्ये विशेष उल्लेख जर का करायचा झाला तर नक्कीच आम्ही पुण्यनाथजी तांडेल मामांचा आम्ही उल्लेख करू. आम्ही जयवंतजी तांडेल जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही उल्लेख करू. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेनं कार्य करत पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलंय, पक्षाचा विस्तार असो, समाज उपयोगी उपक्रम असोत, किंबहुना आपल्या विभागातील विविध कार्यक्रम असोत, प्रत्येक ठिकाणी तांडेल बंधूंचं मौलिक आणि मोलाचं योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. मग क्रीडा क्षेत्र कसं मागं राहील, तिथेही योगदान आहे. हा फटका अल्टी पलटी बॉल कल्टी मिळालाय, स्विच अजून एक चौकार. व्हॉट अ मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन हा षटकार आलाय, बेधुंद. किती ताकद होती, काय टायमिंग होतं पहा या फटक्याचं सौंदर्य. नी बेंड वेट ट्रान्सबॉलला मिडल केलं. प्रसिद्धीच्या झोतात हरदेव नेहमीच असतो आणि आता तो प्रकाश झोतात सुद्धा आलाय, कारण त्याचं तसंच आहे. हे धाडस आहे, तीच धाडस तुम्हा सर्व खेळाडूंना एक वेगळी ओळख देतस, एक आयडेंटिटी देतं. हे धाडस नव्या खेळाडूंना नवी ओळख देतं. हे धाडस जुन्या खेळाडूंना त्यांची जुनी ओळख पुन्हा एकदा नवीन प्रस्थापित करायची मात्र पुन्हा एकदा संधी देत असतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की संधी देणाऱ्या घटनांना तुम्ही कसा प्रतिसाद देताय त्यावर मात्र तुमच्या खेळातील प्रवासाची पुढची घटना मालिका ही ठरत असते. टोटल स्कोर 6 पुढे गेलाय. 33 या आकडावर गडी बाद झालेत ते 2-3. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर वृतिक आपल्याला पाहायला मिळतील. समोर आहे धाडसी हरदेव. आहा, अजून एक याही वेळेला जसा बॉल क्लिक झालाय, टाइम लिहिलं होतं हरदेव तांडेलचं. हरदेव तांडेल म्हणजे क्रिकेटचं शौर्य, हरदेव तांडेल म्हणजे क्रिकेटचं धाडस, हरदेव तांडेल म्हणजे फेअरलेस अप्रोच आणि हरदेव तांडेल म्हणजे क्रिकेटचं वेड. आणि हे वेड मैदानामध्ये आता मात्र वादळामध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हे घोंगावतं वादळ म्हणजे एक धोक्याची सूचना आहे प्रतिस्पर्धी टीमसाठी. टीम सीवूड्स 11 करावे या टीमसाठी आणि खऱ्या अर्थानं हरदेव तांडेलचा हा फॉर्म करावे 11 करावे या टीमसाठी मात्र नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. 4-6-6-6 न धावसंख्या पुढे गेली. 39 या आकडावर 39 ऑन अ बोर्ड नाव. बेधडक तो आलाय, बेधुंद तो खेळतोय आणि आज त्यानं सर्वांची मने जिंकलेत. परंतु संयम क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे, कारण 2 षटकार लागले, जयेश बाद झाला आणि त्यानंतर थोडी पडझड झाली. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज त्याच्याकडे दमखम आहे. तोही सांगतोय माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे पोटेन्शियल आहे आणि मीही बेस्ट देणार, आम्हालाही जिंकायचं आहे. आणि जिंकायच्या ईर्षेनं प्रत्येक संघ मैदानामध्ये हा उतरतच असतो आणि याच जिंकण्याच्या ईर्षेनं मैदानामध्ये 2 कराव्या गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला कॉलनीमधील सेक्टर 48 या विभागाला सीवूड्स विभागाला बिलॉंग करणारा संघ सीवूड्स 11 टीम करावे, त्यांच्या विरोधात करावे 11 करावे. एक प्रस्थापित संघ, एक नवेदित संघ. 2 संघांमध्ये सुरू असलेला हा रणसंग्राम आपण आज एन्जॉय करतोय. आमदार चषक 2026 पुल केला. हा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डर आहे, जज करतील, झेल टेपतील. थोडी घाई झाली आणि घाई झाल्यानंतर अजून एक प्राइज विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडं थांबायला हवं होतं. 5 षटकांचा सामना अजूनही उर्वरित, बरेच 12+ चेंडू शिल्लक असताना हरदेवचं मैदानामध्ये थांबणं हे भरपूर इम्पॉर्टंट होतं. परंतु षटकार मारण्याच्या मोहामध्ये फलंदाज क्रमांक इथे 3रा परतलाय. हरदेव तांडेल बॅक टू दी डगआउट. बाद झालेला फलंदाज हरदेव, त्याच्या बॅटमधनं आपण तब्बल 2 षटकार पाहिले. तो बाद झाला. नवीन फलंदाज कोण येईल, 5 चेंडू 18 धावा त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आता फलंदाजांना थोडंसं संयम दाखवावं लागेल. फलंदाजांना तग धरून उभं राहावं लागेल. मॅचला फिनिश करण्याचा मनसुबा त्यांचाही असायला हवा किंवा कमीत कमी 5 षटकांच्या अखेरीस 60+ ही धावसंख्या रचण्याचा माणस, रचण्याचा धाडस आणि क्रिकेटचा तो इंटेंट मात्र आता दिसायला हवा. कोणत्या तरी एका खेळाडूला चार्ज घ्यावा लागेल, तर कोणत्या तरी एका खेळाडूला संयम दाखवावा लागेल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 39 गडी बाद झाले. ते 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एकंदरीतच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 5 षटकांचा खेळ सुरू असताना 3 बाद 39. आज पुन्हा एकदा आपल्याला
क्रिकेटची भव्यता, क्रिकेटची दिव्यता आपल्याला पाहायला मिळते, ज्या गोष्टीची आपण पूर्वार्धामध्ये चर्चा केली. आजही या भव्य स्पर्धेच्या आयोजनामध्ये पुन्हा एकदा पक्षाचे वरिष्ठ नेते, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि युवकांची साथ आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेत या स्पर्धेचं मुख्य व्यवस्थापन अत्यंत सुंदर पद्धतीने सांभाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा समर्पित कार्यकर्त्यांमुळेच पक्षाची ताकद ही वाढत जाते, समाजामध्ये सकारात्मक कार्याची नवी ऊर्जा निर्माण होते. हाही बॉल हवेमध्ये, अजून एक विकेटचा पतन, संयम ढासळला की मग तिथे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं प्रात्यक्षिक आपण नेहमीच पाहिलं. रोनक तांडेल जसे गेले तसेच परत आलेत. आज या भव्य आणि दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्या सर्वांसमोर अत्यंत उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. आयोजकांच्या, कार्यकर्त्यांचे, सर्व सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक असा आभार. खऱ्या अर्थानं करावे क्रिकेट म्हटलं की मग कराव्याच्या क्रिकेटला मोठी उज्ज्वल परंपरा आहे. आज या उज्ज्वल परंपरेत पुन्हा एकदा कराव्या गावाच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2026चं आयोजन. क्रिकेट म्हटलं की मग क्रिकेटची एक वेगळी यशोगाथा असते आणि या यशोगाथेचा फलक आणखीन उजलवणारी स्पर्धा पुण्याच्या आपल्याला पाहायला मिळते या टेनिस बॉल क्रिकेटच्या या फॉर्मॅटमधून. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा करावे नवी मुंबई परिसर आणि क्रिकेटची नवनिर्मिती, अर्थातच क्रिकेटमध्ये काही ना काही नवीन करण्याची धडपड नवी मुंबईनं नेहमीच केली. त्यामुळे क्रिकेटच्या नवनिर्मितीचा केंद्रबिंदू म्हणूनच नवी मुंबईकडे आपण पाहत असतो आणि नवी मुंबईच्या करावेच्या वैकुंठवासी गणपत शेठ तांडेल क्रीडांगणात रंगतोय हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. डे 2 मध्ये मॅच नंबर 1 मध्ये 2 संघांना आपण पाहतोय. करावे 11 करावे, त्यांच्या विरोधात आपण सी वुड्स 11 करावे असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितका वैभवशाली परिसर तितकीच वैभवशाली, समृद्ध, विशाल, भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 40 या आकड्यावर 4 बाद झाले. धावांना रोख दिलाय, धावांना थांबवलंय, धावांना क्षमवलंय आणि इथे आता गोलंदाजी पथ्यात पडताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये अजितचं आपण कौतुक करूया. अजितनं सुरुवात केली विकेटनं, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंतच्या प्रवासामध्ये झालाय आणि 3 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 बाद 40. स्पिन प्रकारची गोलंदाजी, कडक असा आवाज आलाय, बॉल मात्र केलाय नशिबासोबतच मिळालेल्या या 4 धावांनी. म्हणूनच क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना 7-6 धावा नशिबासोबत थोडेसे प्रयत्न, आणि जेव्हा जेव्हा प्रयत्नांची उंची जास्त असते तेव्हा तेव्हा कदाचित नशीब सुद्धा झुकलं जातं. आणि इकडे झेल ड्रॉप झाला, बॉल सीमारेषा पलीकडे गेल्या, जिथे एकही नव्हती, जिथे विकेट होती तिथे मिळाल्या तब्बल 6 धावा. 6नं टोटल स्कोर ऍक्सेलरेट झालाय, पोहोचलाय तो 4 बाद 46 धावा. कशा येऊ द्या, वेलकम असणार आहे करावी 11 करावी टीमसाठी. आणि विपुलचा हा फॉर्म महत्वाचा आहे. विपुलचा फॉर्म महत्वाचा का आहे तर मैदानाची ओळख आहे, मैदानाची पारख त्याला आहे आणि मैदानामध्ये कोणत्या बाजूला बॉल किती फास्ट ट्रॅव्हल होतोय, 22 यार्डच्या विकेटवर बॉल कुठे पडल्यानंतर बॉल किती टर्न होणार आहे त्याचा अंदाज, त्याचं जजमेंट, त्याचा परिपूर्ण अभ्यास विपुलकडे आहे. कारण विपुलनं नुकत्याच झालेल्या KPL मध्ये पहिली 50 धावांची अर्धशतकी खेळी ज्यानं केली आणि तो खऱ्या अर्थानं त्या मॅचचं वलयांकित खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं फार इम्पॉर्टंट आहे. हाही बॉल आडव्या पट्ट्यानं, इथे थोडी घाई झाली, थोडी घाई, आणि घाई झाल्यानंतर फलंदाज बाद झालेत. हे क्रिकेट थोडंसं कुठेतरी चर्चेत राहणार आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही खरं तर आमच्या समेत ज्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिला या संपूर्ण क्रिकेटच्या क्रीडांगणावर राकेश दादांकडे आम्ही वळण घेतोय. राकेश दादांना आम्ही एक छोटासा प्रश्न विचारतोय. पहिले 2 षटकार आले जयेश तांडेलच्या बॅटमधनं, तिसरा चेंडूवर तो बाद झाला. 2 षटकार आले हरदेव तांडेलच्या बॅटमधनं, तो बाद झाला नेक्स्ट बॉलला. आता विपुलनं खऱ्या अर्थानं ठरवायला हवं होतं की मला शेवटपर्यंत खेळायचंय, परंतु 2 षटकार आले आणि एक नशिबाची साथ मिळाली. जखमी शेर खऱ्या अर्थानं त्यांना शेवटपर्यंत झुंज द्यायला पाहिजे होती पण थोडी घाई झाली. क्रिकेटमध्ये तुमच्या आक्रमकतेला महत्व आहे,
त्यात शंकाच नाही, परंतु क्रिकेटमध्ये तुमच्या संयमाला सुद्धा तितकंच महत्व आहे. संयम नसता तर कदाचित विराट कोहली आज घडला नसता. संयम आहे म्हणूनच ठीक आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स शेवटपर्यंत झुंज देतात. आणि आज खऱ्या अर्थानं मी म्हणेन झालेली ही पडझड, धावा आलेल्या आहेत 52, परंतु फलंदाजांची षटकार मारण्याच्या मोहामध्ये झालेली ससे होलपट आपल्याला पाहायला मिळते. 5-52. येस, चांगला उल्लेख केला नितीशने देखील. अप्रतिम असं विश्लेषण चालू आहे. एका बाजूला अजूनही स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या परिस्थितीमध्ये एक फिनिशिंग टच देणं महत्त्वाचं आहे. 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेशन करणं जरुरी होतं. विपुल याला देखील फॉर्म आहे, ज्याचा उल्लेख केला. KPLची स्पर्धा, करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झलकावलं. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स घेऊन उतरला होता या आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहताय याच दरम्यान नवी मुंबईचा बुलंद आवाज विघ्नेशजी मडवी सर यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. खऱ्या अर्थाने त्यांची देखील वाणी प्रेक्षकांच्या मनमोहक वाणीतून प्रेक्षकांना एक नजराणी मिळेल. फेकून दिला या हाय बीमर, फुलटॉस बॉलला फेकून दिलाय. साई पाटील याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. या चौकारच्या साहाय्यानं आपण पाहताय धावफलक 57 या आकड्यावर 57 धावांचं धावफलक. बघा, करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा का वारंवार नितेशच्या माध्यमातून केला जातोय. काल अमरने उल्लेख केला त्या स्पर्धेचा, कारण नुकतीच स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी याने तब्बल मारले 10 चौकारांचा खऱ्या अर्थाने वर्षाव केला होता. आणि खऱ्या अर्थाने एक 86 धावा, 4 विकेट अशा प्रकारचे ऑल राऊंडर परफॉर्मन्स केला होता मिस्टर साई पाटीलने, ज्याने पुरवलेले आहे टुनेटच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा. हो यॉर्कर डिलिव्हरी, कुठलंही प्रत्युत्तर न, तो स्वतः यष्टिरक्षक धावतोय शॉर्ट सिली मिड विकेटमध्ये. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईट्स अवंतरच्या खात्यामध्ये एक भरणा होतोय आणि सांघिक खात्यामध्ये देखील एका धावेचा भरणा संघ पोचतोय. 58 या आकड्यावर 58 लॉस ऑफ 0, लॉस ऑफ 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 5 विकेट. स्ट्राईक एंडला येतोय आदेश तांडेल, एक अतिशय चांगला दर्जेदार अनुभवी असा फलंदाज बॅटर आहे करावे गावाचा. आणि गोलंदाज आहे मिस्टर अथर्व स्लॉग ओव्हर्समध्ये. ओहो फेकून दिलाय, मात्र उंची जास्त, आत्मविश्वास कमी, संधी आहे. ओहो सुरेख झेल, काय नियंत्रण दाखवलं. सरळ आपण पाहिलं त्या 30 यार्डच्याच घेऱ्यापर्यंत धावला आणि चेंडू त्या हवेमध्ये काटा बदलत होता, मात्र नियंत्रण ठेवलं आणि पूर्णपणे अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते इन टू द डगआउटमध्ये. आदेश बाद. 58 या आकड्यावर 6व्या विकेटचं पतन. यस, नेक्स्ट मॅच खेळवली जाईल स्पर्श 11 बेलापूर आणि जय बजरंग बली दिवाले. बेलापूर गावाचा संघ, दुसऱ्या बाजूला दिवाले गावाचा संघ खेळवले जातील. बेलापूर मतदारसंघापुरता मर्यादित ही क्रिकेट प्रतियोगिता. एका गावातील 2-2 संघ खेळवले जातील, त्यांचा देखील सहभाग आपण पाहत आहे. या ठिकाणी नवीन बॅटर आलाय प्रणित अजित तांडेल. हे नाव अजित तांडेल यांचा वारसा, घरातून क्रिकेटचा वारसा मिळाला. प्रणित करता देखील एक चांगला गोलंदाज आहे करावे एक गावाच्या अंतर्गत क्रिकेटचा, मात्र आमदार चषकामध्ये ॲज अ बॅटर म्हणून अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंगचा. 58 धावा धावफलकावर. ओ पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग असा डिसिजन येतोय. OUT लेग बिफोरचा विकेट आउट. गोल्डन डकचा शिकार मिस्टर प्रणित. काय लाईन अँड लेंथ आहे या गोलंदाजाची, नियंत्रण पूर्ण ही गोलंदाजी. आणि यंग टॅलेंटेड असा संघ आहे या सीवूड नगर 11 या संघाचा. 58 या आकड्यावर 7व्या विकेटचं पतन. पडझड होताना पाहायला मिळतंय ॲज अ बॅटिंग युनिटमध्ये करावे 11 करावे संघाच्या घरच्या मैदानावर आणि घरच्या खेळपट्टीवर. संघर्ष करावा लागेल, संघर्षमय क्रिकेट खेळावा लागेल.
जरी यजमान करावे 11 संघ असला, करावे ग्रामस्थ असले, तरी देखील सिवूड नगरचा संघ ज्यांचा क्रिकेट एक चांगला खेळ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर आलाय मिस्टर मिथुन भोईर. अथर्व ज्वेल ऑफ नवी मुंबईचा नवीन एंड आहे. त्या एंडने स्लॉग ओव्हर हाताळतोय आणि नियंत्रणपूर्ण गोलंदाजी करतोय. ओहो, स्कूप चा फटका या ठिकाणी पाहतोय आणि बघता बघता लॉंग लेगची सीमारेषा पार करतोय. हा फटका आहे तो चौकार. या चौकारच्या साहाय्याने मिथुनला आत्मविश्वास आलेला आहे आणि एक ऊर्जा संपादित झालेली आहे. कराव्या 11च्या या डगआउटमध्ये टाळ्यांचा प्रतिसाद. धावसंख्या 62 या आकड्यावर. बघा, आज समालोचकांची मांदी आली आहे. गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब आहेत. नवी मुंबईचा बुलंद आवाज विंगलेजी मडवी सर, समालोचक सूत्रसंचालक अमर भोईर देखील ॲज अ समालोचक सूत्रसंचालक नितेश भोईर, ज्याने समालोचन क्षेत्राला समृद्ध केलं, यांची वाणी आणि प्रतीक तांडेल, हरदेव तांडेल देखील, त्यांचा देखील विशेष सहभाग. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. एका धावेवर स्थिमित ठेवलेला आहे. धावसंख्या स्कोअर कार्डवर 63 आकड्यावर. 63 लॉस ऑफ 7 विकेट. करावे 11, करावे गावाचं क्रिकेट या आमदार चषकामध्ये आपण पाहताय. दमदार स्पर्धा, अभिमानाची, मान सन्मानाची, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जाणारी क्रीडा प्रतियोगिता. हो, हा फटका एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरला, भेदलाय. साई याच्या बॅटचा फ्लो. मी म्हटलं ना, तब्बल करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये 10 चौकार मारले होते आपल्या फलंदाजी झोनमधून. तशाच प्रकारचा चौकार फिनिशिंग टच येतोय. धावसंख्या 67, 67 आकडा आणि 68 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेलं आहे. नितेश, काय म्हणशील या आकड्याबद्दल? पहिल्या इनिंगचा खेळ आणि घरचं प्रेक्षक, घरची खेळपट्टी आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण 67 आकडा एक फाईट बॅक आकडा आहे. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला, प्रेक्षक वाहिनीबद्दल बोलावं असं वाटतंय. थोडासा आपल्याकडे वेल आहे, ज्या वाहिनीने आमदार चषकाची जबाबदारी स्वीकारली आणि काल प्रेक्षकांची मनं जिंकली. असं वाटत होतं की हे रिपीट टेलिकास्ट पुन्हा पावावं आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर आदरणीय गुरुवर्य पी के पाटील सर यांच्या घरी सायंकाळी 7:30 ते 12 वाजेपर्यंत पुन्हा एकदा आमदार चषकाचं रिपीट टेलिकास्ट पाहिलं आणि एकंदरीत मंद मुग्ध झालं आणि मनाला आनंद झाला. खऱ्या अर्थाने प्रेक्षक वाहिनीची मेहनत आणि त्यांची हे नीट अँड क्लीन अशा प्रकारचं हे प्रक्षेपण. चला, टीम दिवाले स्पर्श 11, टीम बेलापूर आणि जय बजरंगबली टीम दिवाले शेजारचे संघ आहेत. आज पुन्हा एकदा मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवी मुंबई पंचक्रोशीमधील संस्कृती जपणारं गाव, अग्रिकोलांची संस्कृती, अग्रिकोलांची परंपरा, अनेक सण सोहळे महोत्सव जपणारं गाव म्हणजे दिवाले. आणि ज्या गावाला, ज्या गावच्या जत्रेला खरं तर विश्वस्वरूप आपल्याला गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलोय. मग श्री रामनवमी जो महोत्सव नवी मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे बेलापूर गावाला सुद्धा जशी खऱ्या अर्थानं संस्कृती आणि परंपरा आहे, जसा मोठा इतिहास आहे, तसा क्रीडा महोत्सव सुद्धा तिकडे भरवला जातो. आणि आज या 2 विभागातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून विथ अस, विथ प्रेक्षक यूट्यूब या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. मगाशी
राकेश दादांनी फार छान प्रश्न विचारला होता की हे 68 धावांचं टार्गेट आहे मॅचकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय. दादांना मी जरूर सांगू की कालच्या दिवसामध्ये 7 मॅचेसचं ब्रॉडकास्टिंग आपण पाहिलं. 6 मॅचेस जिथे धावा डिफेंड होताना आपण पाहिलं आणि 1 मॅच अशी होती जिथे धावा चेस झाल्या. त्यामुळे प्रॉबॅबिलिटी असं म्हणतंय की या मैदानामध्ये धावा चेस होणं थोडं चॅलेंजिंग आहे. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीही नसतं. त्यामुळे या मॅचमध्ये विजय हवा तर सेक्टर 48 करावे सीवूड या टीमला घाम घालावा लागेल यात शंका नाहीये. अथक परिश्रम घ्यावे लागतील कारण गोलंदाजीचा भरणा आहे करावे 11 करावे या टीमकडे आणि जबरदस्त फॉर्मात असलेले 2 ते 3 गोलंदाज त्यांचा दमखम पुन्हा एकदा आपल्या घरच्या क्रीडांगणावर घरच्या 22 यार्डच्या या विकेटवर आणि घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर मात्र आपला बेस देण्याचा प्रयत्न करतील. नेहमीच या गोष्टीची आपण चर्चा केली आहे. जो बेस्ट देतो ना अमरदाता त्या खेळाडूला आपण काही रेटिंग देतो. मग कधी 1 कधी 2 कधी 3 कधी 4 कधी 5. मग बॅटर म्हणून ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्हाला किती रेटिंग मिळाली आहे, बॉलर ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला किती रेटिंग मिळाली आहे आणि ॲज अ ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला किती रेटिंग मिळाली आहे यावर तुमची चर्चा आणि तुमच्या पुढची वाटचाल मात्र ठरत असते. आणि त्यामुळेच की काय आज गली टू ग्लोब असं अम्बिशन घेऊन मैदानामध्ये या स्पर्धेला आपण नुकतंच लॉन्च केलंय. पहिलं क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये भव्य दिव्य मानाचा करंडक. द्वितीय पारितोषिक सुद्धा तितक्याच लाखाच्या राशीचं आहे. त्यामुळे प्रयत्न होईल चॅम्पियन बनण्याचा. जो बनेल चॅम्पियन त्याची होईल चर्चा कारण त्याचं असं आहे की नवी मुंबईमध्ये सर्वात मोठी धनराशीची स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते ती फक्त बेलापूर विधानसभेतील खरं तर बेलापूर वॉर्डमधल्या या बेलापूर विभागातीलच काही आपण 24 संघांना आज प्राधान्य दिलंय. वेलकम असणारे अमरदादा तुमची दुसऱ्या इनिंगला नुकतीच आपण सुरुवात करणार आहोत. 68 धावांचं एक मोठं टार्गेट आहे आणि त्यामुळे यश मोरे आणि चेतन ज्यांनी आपली स्वतःची आयडेंटिटी अंडरम क्रिकेटमधनं सुरुवात केली प्रारंभ केला तिथून मात्र ओराम क्रिकेटचे जबरदस्त फेअरलेस अप्रोच असणारे 2 खेळाडू मैदानामध्ये खरं तर ॲज अ बॅटर म्हणून संघाला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंकडे जबरदस्त कल्पकता आहे, दोन्ही खेळाडूंकडे बुद्धी कौशल्य आहे, दोन्ही खेळाडूंकडे षटकार चौकार मारण्याची ताकद आहे. ते किमया कधीही करू शकतात. परंतु या मैदानामध्ये जिथे गोलंदाजी दोन्ही एंडकडनं होतीये तिथे तुमच्या ताकदीपेक्षा तुम्ही खेळाला कसं ऑपरेट करताय, तुम्ही खेळामध्ये कशी स्ट्रॅटेजी वापरताय, प्लॅन ए प्लॅन बी कसं तुम्ही एक्झिक्यूट करताय आणि मैदानामध्ये गोलंदाज त्याचा किती तुम्ही परिपूर्ण अभ्यास केलाय, भौगोलिक परिसीमा तुम्ही कशी ओळखली आहे, या सर्व काही गोष्टींचा अभ्यास करून मैदानामध्ये 48 हा संघ लॉन्च झालाय जरूर. परंतु त्यांना परिपूर्णतेनं समर्पकतेनं खेळ करावा लागेल. जर खेळ झाला तर खेळाचं स्टँडर्ड वाढेल आणि खेळाचं स्टँडर्ड वाढलं की रसिक प्रेक्षक तुम्हाला मात्र किंबहुना तुमच्या मॅचला एन्जॉय करतील. द गेम इज ऑन. यश आणि चेतन ऑन टू दी आपल्याला पाहायला मिळतील विथ देअर बॅटिंग स्किल अँड हरदेव तांडेल अ फ्रंट लाईन बॉलर विथ हिज बॉलिंग स्किल विल ओपन द फर्स्ट बॉलिंग फ्रॉम ज्वेल ऑफ नवी मुंबई अँड द फर्स्ट बॉल अराउंड द विकेट. पहिलाच बॉल खोला टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल. बॉल गेला जयेशकडे, बॉल अडवला अंतर्वर्तुळच्या अगदी बाहेर जिथे आपण पाहताय की मिळेल ती एक धाव. बॅटॉ 1 अकाउंट ओपन केले. श्री गणेशा झालाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज पुन्हा एकदा आपण श्री गणेशाचं स्मरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. प्रारंभी पहिल्या मॅचला आपण नुकतंच लॉन्च केलं. 68 धावांचं मोठं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर हरदेव सातत्यानं जे चर्चेत राहणारं नाव आहे. मग मला असं वाटतं की हरदेव तांडेला नेहमी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये असतो. मग तो कधी गोलंदाजी करतो, कधी फलंदाजी करतो, कधी तो विकेट किपिंग करतो, कधी तो झेल खाली असतो, कधी तो बॉल पकडतो. खऱ्या अर्थानं हरदेव तांडेलची ही पकड धरपकड त्याच्या क्रिया प्रतिक्रिया क्रिकेटच्या क्रीडांगणावर सातत्यानं अविरत आपल्याला पाहायला मिळतात. चर्चेत राहणारे नाव आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं अथक मेहनत त्याची सुद्धा आहे. फायरमॅन आहेत. परंतु आज क्रिकेटला समर्पित त्यानं करावे 11 या संपूर्ण खरं तर टीमचा उल्लेख करायचा झाला तर आता त्याच्याकडे सर्वोत्कृष्ट एक्सपिरियन्स आणि म्हणूनच तो आता बेस द्यायला तयार आहे. ही इज ऑन हिज वे ओव्हर द विकेट अराउंड द विकेट. पुढे आले, स्टेप आउट झाला, बॅटचा एज लागला, मागे गेला, तिथे आहेत फिल्डर चपला येणार. अतिशय चेंडूवरची जी नजर आहे ती शेवटपर्यंत ठेवली. बॉलला उचलला, लगेच फेकून दिलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. सुरुवात आपण कशी करतोय अमरदादा यावर तुमच्या खेळाची पुढची घटना मालिका ही ठरत असते. काय म्हणाल, एकंदरीतच 3 चेंडू झालेत, 1 धाव आणि 2 चेंडू डॉट निघालेत. हरदेव तांडेल यांची
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात चांगली झाली, मध्य आणि शेवट गोड करावा लागेल. याही वेळेला एज लागला, बॉल मागच्या बाजूला गेलाय, लॉंग स्टॉप आणि नॉन स्टॉपच गेलाय. नशीब बळवंत यश मोरे स्ट्रगल करत होते, 2 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर आलाय हा चौकार आणि चौकारणीची धावसंख्या पोहोचली आहे ती आपण पाहताय 5 या आकड्यावर. 5 प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचं कौतुक झालं. खरं तर पुन्हा एकदा नव्यानं कैलाश म्हात्रे यांची संकल्पना रुजू होताना आपल्याला पाहायला मिळाली. रसिक प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यातूनच मिळालेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेतूनच आज कामावरचं डेडिकेशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर आपण थोडी चर्चा करू. धावसंख्या 5. याही वेळेला बॉलला उचललाय आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं आउटसाइड द 30 यार्ड सर्कल कुणी नाहीये आणि मिळालेला हा अजून एक चौकार, जिथे आपण पाहिलं की शॉटचं सिलेक्शन, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, बॉलला मिडल करणं आणि कॉन्फिडंटली बॉल आणि बॅटचा जो संपर्क झालाय तिथेच मात्र 4 धावांचा मोहर उमटवलाय यश मोरे. बॅक टू बॅक बाउंड्रीज रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1, 4 आणि 4 अशी टोटल धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड नाव. हरदेव हाही बॉल हाफ ट्रॅकर, चेंडूची खरं तर लाईन आणि लेन टप्पा थोडासा मागे आपण पाहिला आणि हा त्याचा स्टॉक बॉल आहे. हरदेवनं फेकलेला हा शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 68 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 9 अशी संथ परंतु सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सावध का? कारण एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू सीवूड करावे या टीमची विरोधात करावे 11 करावे. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. टॉससाठी आम्ही दिवाले आणि बेलापूर या टीमला विनंती करू की हा शेवटचा पुकार तुम्हाला आम्ही देतोय. प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचं आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस बिटवीन स्पर्श 11 टीम बेलापूर आणि त्यांच्या विरोधात टीम जय बजरंगबली दिवाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण या आजच्या दिवसाच्या स्पर्धेला सुरुवात करूया. स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अस्मितेची, सर्वांच्या पसंतीची. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हे जबरदस्त सोहळा, जबरदस्त आयोजन. आणि दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना आजची पहिलीच लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला करावे 11 संघ बॅटिंग करताना बघायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये डिफेंड करत असताना कुठेतरी आता मात्र फलंदाजी करत असताना, चेस करत असताना आपल्याला संघ बघायला मिळतोय सीवूडचा 11 संघ. प्रथम फलंदाजी करत असताना करावे संघाने 68 धावा काढल्या आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकांची समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय धावफलकावरती 9 बिनबाद 9 अशी सावध सुरुवात बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र नवीन नवखा गोलंदाज बघायला मिळतोय साई पाटील. करावे गणपती मंदिर यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी सज्ज झालाय चिल्या चेतन. तसेच दिलीपजी पाटील यांची उपस्थिती लाभली आहे. त्याचबरोबर गहिनीनाथ दादा ज्यांच्याकडून आम्ही समालोचनाचे धडे घेतलेत असे व्यक्तिमत्व यांची देखील उपस्थिती लाभले. आपण ह्या मंचावर सहर्ष त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर अशोक नाना पाटील यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील आपण ह्या मंचावर सहर्ष स्वागत करूया. हे मंच आज मात्र गजबजून भरलेलं बघायला मिळेल, कारण क्रिकेटवर आम्हा प्रेम करणार क्रिकेट प्रेमी वर्ग आपल्याला मात्र ह्या मंचावरती बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघणार एट अनदर ब्रिलियंट बॅटर फ्रॉम दिस सेक्टर 48 यश मोरे. याच्याकडे असलेला क्लास, याच्याकडे असलेला टेम्परमेंट जर कित्येक वेळा सिद्ध केलाय. बॉलिंग ट्रॅकवर साई पाटील आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन.
What a brilliant bit of delivery this is. Right on money. Perfectly pitch outside the off stump delivery. आणि तो चेंडू खेळत असताना कुठेतरी बॅटला ब्लश केला आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने भूमिका बजावत असताना त्याची कामगिरी बजावली आणि पहिल्या विकेटचं पतन ज्या विकेटच्या शोधात होता करावे संघ, करावे 11 संघ, त्या विकेट आता मात्र ती विकेट मिळवत असताना आपल्याला बघायला मिळाला आहे साई पाटील आपल्या संघासाठी योगदान दिलंय. साई पटेलकडे असलेलं गुणवत्ता आपण कित्येक वेळा अनुभवलंय. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडची असलेली गती, त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट आणि कित्येक वेळा सिद्ध केलंय. आणि ह्या मॅचमध्ये देखील 2 चेंडू डिलिव्हर करत असताना त्याने आपली मानसिकता, आपला खेळाची हातोटी, गोलंदाजीमध्ये असलेली दहशत कला दाखवत असताना बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर साई पाटील पहिल्या विकेटचं पतन झालंय. आता मात्र इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या रूपाने आलेला फलंदाजानं आपण बघतोय विवेक. हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. वन डाऊनच्या रूपाने येणारा फलंदाजावरती मात्र प्रेशर भरपूर असतं. कारण कसं आहे ना मित्रांनो, वन डाऊनला आल्यानंतर त्याच्या अगोदरची एक विकेट गेलेली असते. कुठेतरी त्याला आपलं विकेट वाचून खेळायचं असतं आणि धावा देखील काढायचं असतात. आता त्या दृष्टिकोनातून आता मात्र त्याच्यावरती थोडंसं प्रेशर असेल. चला टॉससाठी शेवटचा कॉल असेल, अन्यथा आपण थोडं हार्श निर्णय घेणार आहोत. स्पर्श 11 बेलापूर बनाम जय बजरंग दिवाळी. कालच्या दिवसभरामध्ये सुरळीत सामने चालू झाले, सर्व संघांनी सहकार्य दिले आणि आजच्या दिवसांमध्ये देखील आपण इतर संघांकडून तेच अपेक्षित करतो. कारण दर्जेदार स्पर्धा आहे मित्रांनो. या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आवर्जून आपल्याला जसं सांगितलं त्यानुसार झाली पाहिजेत. स्पर्श 11 बेलापूर त्यांच्या अगेन्स्टमध्ये जय बजरंग बली दिवाले. पुढील चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय साई पाटील याच्या माध्यमातून. आणखी एक डॉट बॉल हाताळला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल मात्र कुठेतरी आता मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला बॅकफुटवर नेऊन ठेवेल. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, लो फुल टॉस. ओमकार याचा मात्र यथोचित प्रयत्न बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगला प्रयत्न बघायला मिळाला. झेलपर्यंत पोहोचला नाही, मात्र कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्याच्या माध्यमातून फक्त 1 धाव मिळतीये. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 11 वरती. कुठेतरी पहिल्या षटकात न आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू डिलिव्हर झाले. तर 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केलाय. अंदाज चेतन उर्फ चिल्या भाई. आणि हा चेंडू रिव्हर्स स्विच करायचा प्रयत्न. अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. गोलंदाज हुशार आहे, त्याच्याकडे क्लास प्रचंड आहे, अनुभव जबरदस्त आहे आणि आणखी एक त्याच्या माध्यमातून चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल स्वरूपात आणखी एक चेंडूची सांगता होताना बघायला मिळते. धाव संख्या स्थगित आहे, सीमित आहे, कुंठित आहे. धाव संख्या 11. डबल 1 फॉर द लॉस ऑफ 1. नेल्सन वरती कुठेतरी धाव संख्या थांबली आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली आणि ह्या चांगल्या षटकाच्या कर्णधारांनी देखील आणि इतर त्या संघ खेळाडूंनी देखील टाळ्या वाजून दाद दिली. कुठेतरी शाबासकी दिली गेली आहे. चला आपण टॉस घेऊया आणि आपण विनंती करूया आमचे करायगावचे एक लेजंड खेळाडू आणि समालोचक गैनीनाथ दादा यांना त्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला आपण बघणार स्पर्श 11 बेलापूर त्यांच्या अगेन्स्टमध्ये जय बजरंग बली दिवाळे असे 2 मातब्बर संघ आमने सामने दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना बघायला मिळतील. आपण आता मात्र चालू लढत अनुभवतोय. एका बाजूला सेक्टर सीवूड्स विभागातील सीवूड्स 11 नावाने खेळणारी ही टीम, त्यांच्या अगेन्स्टमध्ये करावे 11. जबरदस्त खेळ चालू आहे. प्रभुत्व आतापर्यंत तरी मोमेंटम करावे 11 टीमच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल आता मात्र इथं झाला गेलाय आणि जय बजरंग दिवाळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय प्रलंबित ठेवलाय. आपण कालच्या दिवसभरामध्ये मित्रांनो 7 सामने बघितले. नितेशने उल्लेख चांगला केला. कालच्या 7 सामन्यांमध्ये 6 सामने कुठेतरी प्रथम फलंदाजी करणारा संघ पुढे सरसावताना आपण बघितला आणि फक्त एक सामना जो चेसिंगमध्ये संघ जिंकला होता त्या सामन्यामध्ये धावसंख्या थोडी कमी झाली होती. फलस्वरूप चेसिंग झाली गेली होती. अदरवाईज प्रथम फलंदाजी करणारा 6 सामन्यात विजय झाला होता. मात्र तेच चित्र आता ह्या पहिल्याच सामन्यात दिसेल का?
कारण सुरुवात चांगली झाली आहे करावे संघाच्या माध्यमातून. कुठेतरी 2 षटकं चांगली खेळली गेलेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. हार्देव ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेरुल ज्वेलन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आणि हा चेंडू वेग वेग आणि वेग, काय गती आहे, प्रचंड वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट ऑफ स्पेल. वेगावरती स्वार होणारा हा दर्जेदार गोलंदाज फलंदाजीत जबरदस्त करामत दाखवली. 2 जबरदस्त फटके खेळले. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना बघायला मिळतोय हार्देव. आणि हा चेंडू अजून एक वेगावरती स्वार होऊन चेंडू डिलिव्हर केलाय. कवचमध्ये इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. कुठेतरी 1-1ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. कौतुक असेल गोलंदाज हार्देवचं, कौतुक असेल गोलंदाज साई पाटीलचं. कुठेतरी या दोन्ही गोलंदाजाने मात्र कुठेतरी बांधून ठेवलंय सीवूड्सचं 11 संघाला. सीवूड्स 11 करावे संघ आता मात्र कुठेतरी विचारात पडला असेल. कुठल्या तरी फलंदाजाला मात्र स्टेपअप कराव्या लागेल. आणि गोलंदाजी एवढी धारदार होती तर निश्चितच एक वेगळ्या रणनीतीचं गरज असेल. हार्देव ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेरुल ज्वेलन कडून मारा करत असताना बघायला मिळेल. 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू विवेक. आणि हा चेंडू ऑफ साईडला. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू मागे जात असताना क्षेत्ररक्षण झालाय. चेस करत असताना कुठेतरी चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय तो क्षेत्ररक्षक. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. प्रथम आहे. प्रथमच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण अनुभवलं. 2 धावा तोपर्यंत विवेक आणि चेतनच्या माध्यमातून सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या झाली आहे 15. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आता मात्र थोडं क्षेत्ररक्षण पांगवलेलं बघायला मिळतंय. ऑफ साईडला डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय विवेकसाठी. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आणि अजून एक विकेट बाद होताना बघायला मिळतोय. या इनिंग मधला दुसरा विकेट ची पडझड होताना बघायला मिळते आपल्याला. सीवूड्स 11 करावे संघ आता मात्र कुठेतरी पॅकफूट वर जाताना बघायला मिळतोय. विवेक सारखा आणखी एक दर्जेदार हार्ड हिटर फलंदाज देखील बाद झालाय. हार्देवचं कौतुक असेल. काय गोलंदाजी होतीये, टप्पा, गती, सर्व काही गोष्टी योग्यरीत्या केल्या जातात त्याच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या 15. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर राम इन ॲट नंबर 4. अजून एक दर्जेदार फलंदाज. कुठेतरी कौतुक असेल गोलंदाज हार्देवचं. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक. हार्देव टू राम. आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये लॉंग ऑफ मध्ये इनफॅक्ट तिथं प्रोटेक्शन आहे. अजून एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते बघायला मिळते. कुठेतरी प्लॅनिंगचं क्रिकेट बघायला मिळते हार्देवच्या माध्यमातून. ज्या जागी क्षेत्ररक्षकांना तैनात ठेवले त्या जागीच खेळण्यास भाग पडला जाते फलंदाजाला. तिसऱ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. आपल्या खात्यातील कोट्यातील शेवटचा चेंडू खेळवणार हार्देव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16. दूरवरचा पल्ला गाठत असताना कुठेतरी आता मात्र दमछाक होताना बघायला मिळते सीवूड्स 11 करावे संघाची. आणि हा चेंडू आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केलाय. ह्या गतीचं मात्र उत्तर फलंदाज चेतनकडे नव्हतं. काय अप्रतिम चेंडू हाताळलात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्पेल दिस इज. 2 षटकं हाताळत असताना हार्देवने अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. आणि याच दरम्यान आपण पाहताय ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं टायटल आमदार चषक 2026 कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थानं ताईंचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतं. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पुणेच्या आयोजकांच्या वतीनं आणि या
स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया त्यांचं सहर्ष मनस्वी स्वागत. हॅलो. तर आदरणीय सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं या मंचावर आता आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्यांची आज उपस्थिती लाभली आहे. काल उद्घाटन समारंभावर देखील त्यांची उपस्थिती आपण अनुभवली. पहिल्याच चेंडूवरती मात्र 2 धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय अजून एक तेच तर्रार गोलंदाज डावखुऱ्याचा हा जबरदस्त गोलंदाज रौनक तांडेल ऑन बॉलिंग ट्रॅक. रौनक जयवंत तांडेल आणि हा चेंडू हवेत केलून काढलाय. पंचाचा नो बॉलचा इशारा देखील येतोय. ओव्हर स्टेप +6 अरे आणि हा 7 धावांचा निर्वाण आदेश मिळेल. 6+1 अशा 7 धावा मात्र स्कोअर बोर्ड मध्ये नमूद केल्या जातील. कुठेतरी धावसंख्या थांबली होती आणि ही चुकी होताना बघायला मिळते रौनकच्या माध्यमातून. कुठेतरी एक दर्जेदार गोलंदाज आहे मात्र ही चुकी महागडी ठरू शकते आपल्या संघासाठी. कुठेतरी सीवूड्स 11 संघ ह्या चुकांच्यामुळे पुढे मॅच मध्ये इन होऊ शकतं आणि तो एक फटका आलाय. अजून एक फटका येईल का हे बघणं इंटरेस्टिंग असेल कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मागचा चेंडू ओव्हर स्टेपचा नो बॉल बघितला आपण. 7 स्कोर पुढे गेला. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 25-25. पल्ला अजून दूरवरचा आहे पण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. दुसऱ्या चेंडूवरती 7 म्हणजे एक चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात रौनकने. कॅन ही मेक कम बॅक. एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर केला जाईल का. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फ्री हिट केल्यासाठी सज्ज राम. फ्री हिटचा चेंडू रौनक टू राम आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी कंट्रोल दाखवलाय. आपल्याकडचा असलेला क्लास, आपल्याकडचा असलेला दर्जा, आपल्याकडच्या असलेली गोलंदाजीतली हातोटी दाखवत असताना गोलंदाज रौनक तांडेल. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चुकी झाली होती. आता मात्र परफेक्टली पिच डिलिव्हरी. हा आला डॉट बॉल. डॉट बॉलची संगता झाली आहे. एकदा बॉलिंग ट्रॅकवर करावे गणपती मंदिर यांकडून गोलंदाजी करत असताना हा डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज बघायला मिळतोय रौनक जयवंत तांडेल. जयवंत तांडेल यांचा सुपुत्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय आणि हा चेंडू मात्र बॅकफुटला येऊन खेळून काढला. लेग साइडला टोलवलेला अजून एक दर्जेदार फटका. या षटकाला अजून एक दर्जेदार फटका बघायला मिळतोय. फलंदाज रामच्या बॅट मधून हा येतोय आमदार चषक 2026 दर्जेदार षटकार. धावसंख्या 31. कुठेतरी आता मात्र धावसंख्या प्रचंड वेगाने वाढताना बघायला मिळते ह्या षटकामध्ये. कुठेतरी जे धावसंख्या 3 षटकामध्ये थांबली होती, रोडावली होती, मंदावली होती, आता मात्र ह्या षटकामध्ये प्रचंड वेगाने वाढताना बघायला मिळते. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. स्टील मॅच इज ऑन. अजूनही 3 चेंडू ह्या षटकातील शेष शिल्लक बाकी. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हे दैदिप्यमान सोहळा. नियोजन आयोजनामध्ये भूमिकेमध्ये असलेले पुण्यनाथ दादा तांडेल, अश्विन पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील. ह्यांचं सर्वांचं कौतुक असेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र फुल डोस प्रकारचे लेग साइडला खेळून काढलाय. फक्त आणि फक्त एक दुसऱ्या धावाचा फक्त प्रयत्न केला गेलाय. कुठेतरी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र स्ट्राईक चिल्याकडे येते. चेतन गडे एकने मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या झाली आहे 32.
8 चेंडू आणि 36 धावांची गरज. 8 बॉल 36 धावा. 8 मध्ये 6 षटकारांची गरज असेल. कठीण आहे, खूप कठीण आहे, कारण गोलंदाजीमध्ये धार आहे. करावे संघ म्हटलं म्हणजे त्यांची जमेची बाजू गोलंदाजी आहे. कुठेतरी दर्जेदार 3 षटकं आपण बघितली. आणि हा चेंडू. बहुत रफ्तार, थोड़ी देर के लिए मैं यस सर, कॅरी ऑन. कल इस मैच का आयोजन मेरी बगल में बैठी यहाँ के विधायक तीसरी बार जिन्होंने हैट्रिक की, और हैट्रिक एक कीर्तिमान है अपने आप में. कीर्तिमान जैसे क्रिकेट में आप हैट्रिक देखते हैं, वैसे भी राजनीति में हैट्रिक करना बहुत ही गजब और बहुत ही मेहनती काम होता है ये, क्योंकि राजनीति में टिके रहना बहुत मजबूती से वो बहुत अच्छे को जमता नहीं है. लेकिन इन्होंने ये कर दिखाया है. तीसरी बार हैट्रिक की है और मेरी बगल में बैठी है मेरी बड़ी बहन है. कल इन्होंने एक साड़ी पहनी थी ब्लैक कलर की और ब्लैक कलर का चश्मा. तो मैं कहा था कि डॉन का इंतज़ार 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन आप बड़े खुशनसीब हो कि डॉन मेरी बगल में बैठा है. तो ये डॉन है, लेकिन ये राजनीति की डॉन है, क्योंकि ऐसी शख्सियत जिनके बारे में जिनकी तरफदारी करते हुए देवेंद्र फडणवीस, श्री देवाभाऊ सरिता गंगाधर फडणवीस जो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, उन्होंने कहा था कि ताई आप चिंता नहीं करो, अस्पताल की पूरी धुरा मैं संभालता हूँ. अभी जो अस्पताल होने जा रहा है वो देवेंद्र फडणवीस की निगरानी में होगा. ताई को कहा कि आप तो आपकी उम्र के हिसाब से थोड़ा आराम कर लीजिए, आपने ये काम पूरी तरह से तो कर लिया है, 99% आपने किया है, 1% जो बचा हुआ है ना वो मैं करूँगा. तो ये सोचिए कि एक बहन को छोटे भाई की तरह देवा भाऊ ताई को चाहते हैं. ताई ऐसी एक शख्सियत है जो देवा भाऊ से अपॉइंटमेंट कम लेती है और बिना झिझके उनके आसन में प्रवेश करती है, उनके दालन में प्रवेश करती है. ये इनकी शख्सियत है. तो इनकी तरफ से मैं एक शेर अर्ज करता हूँ कि हम लाचार पे कभी अत्याचार नहीं करते, हम लाचार पे कभी अत्याचार नहीं करते, मारे हुए पर अधिकार नहीं करते, भले भूखे रहना मंजूर है, हमें शेर कभी लंगूर का शिकार नहीं करते. ये शेरनी है, ये लंगूर का शिकार नहीं करती है और अपने हिसाब से काम करती है. कोई चाहे कुछ भी कहे, दुनिया गई भाड़ में और मेरे काम के आड़ में. ये ऐसे राजनीति से वो कोई परे नहीं, राजनीति के बारे में ज़्यादा सोचती नहीं है. जीत तो उनको मिलनी है, जो अच्छा काम करेगा उसको जीत तो मिलनी है. आप एक अच्छे मन के भाव से काम करिए, एक दिल से काम करिए. तो ये बोलते ना कि दिल से दुआ दे तो वो भिखारी भी अमीर है, दिल से दुआ दे तो वो भिखारी भी अमीर है, मोती ना दे तो वो समंदर फकीर है, देना है तो दिल खोल के दे दे मेरे दोस्त, अगर तुझ में बचा रोशन ज़मीर है. ये ज़िंदगी की ये मुख्तलिफ जो एक अंदाज़ होता है जिसके लिए हम जाने जाते हैं. एक अच्छे भाव की तरह आप काम करोगे तो विजय आपके करीब है, वरना विजय से भी आप ओझल हो सकते हो. चाहे वो क्रिकेट हो, चाहे वो राजनीति हो, कुछ भी हो, मन को आप संयम और शांत रखिए. एक ही चीज़ है दुनिया में जिसको चुनौती नहीं है, उस चीज़ का नाम है शांति. शांति के लिए कोई चुनौती नहीं है, क्योंकि ये ठहरा हुआ समंदर कभी खौल उठे, कभी ज्वार भाटा है, उसकी एक धपेटी की तरह आके किनारों पे लगे, ऐसा समंदर कभी शांत रहता है, लेकिन उसका अंदाज़ा कोई नहीं लगा सकता. इसलिए शांत चीज़ों का आकलन नहीं किया जा सकता, शांत चीज़ों का मुआयना नहीं किया जा सकता. शांत चीज़ों के बारे में कोई घोषणा या कोई चुनौती या कोई भविष्य, ये ऐसी चीज़ है जिसके लिए एक ही चीज़ है जिसके बारे में कुछ नहीं कह सकते, उस चीज़ का नाम है शांति. और उसके बाद जो आती है उसको कहते हैं क्रांति. अभी आप पीछे की तरफ जाइए, कमेंट्री दशरथ की ओर में दे रहा. पल भर के बाद मैं आपके सामने मुख्तलिफ तरीके से हाजिर हो जाऊंगा. तब तक के लिए थोड़ी देर के लिए मैं आपसे क्या लेता हूँ, पीछे की तरफ कमेंट्री. 6 गेंदे 27 रनों की जरूरत. फिलहाल 6 चेंडू आणि 27 धावा असं इक्वेशन आहे. फार छान उल्लेख सरांनी केला. आज पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीची चर्चा करूया. तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या कार्यसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नेहमी रणरागिणीच्या भूमिकेत उभ्या राहणाऱ्या ताई, आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ताईंची भूमिका नेहमीच आक्रमक, स्पष्ट आणि जनतेच्या बाजूने उभी राहिली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा, त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करणारा हा क्षण म्हणजेच आमदार चषक 2026. जिथे प्रश्न जनतेचा तिथे त्यांचा आवाज ठाम, आणि जिथे विकासाचा मार्ग तिथे त्यांची पावले मात्र धाडसी पडताना आपण नेहमीच पाहिलेत. अशा लढवय्या नेतृत्वाच्या प्रेरणेनं मंदाताई म्हात्रे यांच्या नावानं आज खरंतर आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा दैदीप्यमान हा सोला. याच दरम्यान अजून एक विकेट गेली आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी इट्स बीमरसाठी आपण रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं अमरदादा, अजून एक गोष्ट आपण आवर्जून उल्लेख करूया की खेळाच्या माध्यमातून एकता, उत्साह आणि नेतृत्वाची प्रेरणा देणारा सोहळा आज
कराव्याच्या वैकुंठवासी गणपतशेत तांडेल क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतोय हा दैदीप्यमान सोहळा. या स्पर्धेचं टायटल आमदार चषक 2026 आज ताईंचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. नवी मुंबईमधील खऱ्या अर्थानं नवी मुंबई सीवूड नेरूळ नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार व्हावा, पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी या उद्देशानं अनेक कार्यकर्त्यांची अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आम्ही एका गोष्टीचा जरूर उल्लेख करू, जिथे आपण पाहताय की मामाश्री पुण्यनाथजी तांडेल, जयवंतीजी तांडेल, आमचे रत्नदीप असतील, अनेक युवा, त्याच्यामध्ये अश्विन पाटीलचा आता आम्ही उल्लेख करू. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत प्रामाणिकपणे एकनिष्ठतेनं कार्य करत पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलंय, मग पक्षाचा विस्तार असू द्या किंबहुना समाज उपयोगी उपक्रम असू द्या, अशा अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीची चर्चा केली. आउट. चार चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हा षटकार आलाय. 5 मध्ये 27 पाहिजे होत्या, 4 मध्ये 21 ची गरज. चला अजून एक डॉट आलाय. प्रेक्षकांपर्यंत आपण स्कोअर पोहोचूया. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. कुठेतरी प्रथमच्या माध्यमातून मात्र हे 2 चेंडू डिलिव्हर केले गेले तर करावेले 11 संघ आगे कुच करताना बघायला मिळेल. यानंतरच्या आगामी लढत आपण बघणार आहोत. एका बाजूला स्पर्श 11 बेलापूर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये जय बजरंग बली दिवाले असे दोन निकटचे गावचे संघ खेळताना बघायला मिळतील. आजूबाजूच्या गावातले 2 संघ खेळताना बघायला मिळतील, दिवाले आणि बेलापूर. आणि जशी पुढच्या सामन्याला मात्र सुरुवात होईल, आपण आवाजामध्ये मध्ये देखील बदल करणार आहोत. नवी मुंबईचा एक गोड आवाज विघ्नेशजी मडवी यांना आपण नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज ऐकणार आहोत. आणि त्यांच्या जोडीला आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा आपण आवाज नेक्स्ट मॅच मध्ये ऐकणार आहोत.
हेलो ताई, ये फ़ोटो खिंचवाने में 1 मिनट लगता है। विघ्नेश, फ़ोटो खिंचवाने में 1 मिनट लगता है, लेकिन अपनी कारकर्दगी बनाने में ज़माने लग जाते हैं। ये बात ध्यान में रखिए। क्षण में फ़ोटो ज़रूर आती है, लेकिन अपने आप को ढालने में ज़माने लग जाते हैं, क्योंकि आप तो जानते हैं कि मेहनत और मशक्क़त का नाम ही है ये जो राजनीति हो चाहे क्रिकेट हो, जो कुछ भी है वो आपके मेहनत के बिना तो होना नहीं है। आपने देखा संजू सैमसंग, एक ज़माने में उनको कोई पूछता नहीं था, 12वें खिलाड़ी के तौर पे वो पवेलियन में बैठा कर किया करते थे, लेकिन अचानक